आता बातमी जळगावच्या राजकारणाची आहे। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये शिंदे सेनेवर काही गंभीर आरोप केलेत। मुक्ताईनगरमध्ये गुंडाराज, अवैध धंदे असे सुरू आहेत, मुलींची छेडछाड सर्रास सुरू आहे असा दावा त्यांनी केलाय। माझ्या मुलीवर सुद्धा ही परिस्थिती बितली आणि त्यामुळे मुक्ताईनगरमध्ये मुली सुरक्षित नाहीत असं विधान त्यांनी केलंय। आज मुक्ताईनगर शहरामध्ये पूर्ण गुंडाराज झालाय। आज आपण बघू शकतो 2 नंबरचे धंदे तेवढे वाढले। आज मुली सुरक्षित नाहीये, माझ्या मुलीवर स्वतःवर बितलेली आहे। आज जे वॉरंट निघाले लोक, त्यांचे कार्यकर्ते आज पूर्ण बाजारात फिरत असतात आणि जे अशी परिस्थिती येत असेल तर त्या मुक्ताईनगरची नागरिक म्हणून, त्या मुक्ताईची रहिवासी म्हणून, त्या मुक्ताईनगर शहर आज मुक्ताई आज तीर्थक्षेत्र आहे। आपण आई मुक्ताईचे आशीर्वाद घेऊन सगळं कार्य करत असतो आणि त्या मुक्ताईनगर शहरामध्ये जर एवढी दडपशाही सुरू असेल, आज 2 नंबरच्या लोकांना तिथं प्रोत्साहन दिलं असेल, मुलींची छेडछाणी होत असेल, तर एक आई म्हणून, एक तिथली नागरिक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की जनतेसाठी मी पुढे आलं पाहिजे आणि मी आलेली आहे। कोण करतं मी सांगितलं की जे आज समोर आज उमेदवारी करता आहे, आज शिंदे गटाचे आज कार्यकर्ता आपण बघा, पूर्ण दडपशाही तिथे चालू आहे, पूर्ण गुंडागिरी तिथे चालू आहे।